गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे. आता तुम्ही म्हणत असाल हे काय ना, द्राक्षाचं ताट घेऊनच बसली आहे खायला. तर दादा आज गावी निघून गेलेला आहे, वन डे रिटर्न येणार आहे. तर मी ना दादा गावाकडे गेला, आंघोळ वगैरे फ्रेश वगैरे झाले, डायरेक्ट द्राक्षे खायला घेतले. तर दाखवत आहे मी स्वयंपाक वगैरे केला होता, दादाला टिफिन दिला होता, फ्लावरची भाजी आणि चपाती बनवली होती. दादा लगेच वन डे रिटर्न जो आलेला आहे, दादा गेला होता गावाकडे, तर तो आलेला आहे गावावरनं. तर गावावरनं काय काय आणले ते बघूया आपण. पहिले तर हा आणलाय आटा, जो आहे गव्हाचा पीठ. त्यानंतर आमच्या इकडं स्पेशली कोणीही जाता येता वेळेस जे घेतं ती म्हणजे सुप्याची खारी, फेमस आहे सुप्याची स्पेशल खारी. तुम्हाला माहिती आहे का, तिथं सुप्याला एकदम स्पेशल खारी मिळतात. तर दादाने ते पण आणलेलं आहे. हे निघाले करंजीतली स्पेशली गोडीशेव, स्पेशल भेळ आणि गोडीशेव आणलेली आहे करंजीची. हे आणलात घरच्या ताज्या ताज्या भाज्या, शेपू, कोथिंबीर दिसत आहे आणि कढीपत्ता. तर हे आपण खोलून बघूया. त्यानंतर हे गावाकडनं आलेल्या भाज्या येतं. याच्यामध्ये काय आहे, मेथी आणलेली निवडलेली, शेवगा आणि वांगे दिसत आहेत, दोन सांगितलेले, लिंबू आहे, सीताफळ आहे. हे पहा, उन्हाळ्यातलं सीताफळ, लिंबू, एक सीताफळ भेटलं होतं ते पण आणलंय. त्यानंतर हुरड्यासाठी ज्वारीचा हुरडा खायचा आहे, त्याच्यासाठी स्पेशली कणस आणले. तर त्यानंतर शेंगड्या निवडून दिल्या ताईंनी, मेथी निवडून दिली आहे, शेवग्याची शेंग, वांगे दिलेले आहेत. त्यानंतर दिलेला आहे हरभरा, गावरान हरभरा आहे तो. त्यानंतर याच्यामध्ये दिसते कोथिंबीर, शेपू आणि कढीपत्ता. त्यानंतर सुप्याची खारी आणलेली आहे. त्यानंतर आणलेलं आहे इथं करंजीची गोडशेव आणि शेव. पूर्ण आणलेला आहे हे गावचा मेवा. यांना रामफळ, स्पेशल रामफळ आणले तर गावावरचे. हे पहा, मस्त रामफळ आणलेले. चिकू आणलाय, ज्वारीचा आटा आणले, ज्वारी आणि बाजरीचं पीठ. इथं आणले तांदूळ आणि यात आणले चिकू. हे बघू शकता. तर आता हे सगळं लावून घेते. आता हे सगळं सामान आहे ना, ते व्यवस्थित लावावं लागेल. त्याच्या आधी आपली इकडे बनत आहे खिचडी. ती खिचडी खाऊन घेते. भाज्या वगैरे आणल्या होत्या ना, ते बघू शकता. शेपू चुक्याची भाजी जी आहे ना, ती सोडून ठेवलेली आहे. खाली आपली जी आहे ना, तिथं मेथीची भाजी, इकडे शेंगा काढून ठेवल्या आहेत, कोथिंबीर आणि जे हुरड्यासाठी कणस आणलेत ते पण वेगळे करून ठेवलेत, म्हणजे घामाने खराब नको व्हायला. इकडं आपली शेपूची भाजी आणि चुक्याची भाजी वेगळी करून ठेवली आहे. इकडं मेथीची भाजी वेगळी करून ठेवली आहे. कढीपत्ता साईडला करून ठेवला आहे. त्यानंतर आणलेले फळं वेगळे करून ठेवले, तर रामफळ, सीताफळ, चिकू. त्यानंतर आपल्या भाज्या, जे आणलं तर शेवगा, वांगी आणि लिंबू, ते वेगळं करून ठेवले. पिठं वगैरे काढून ठेवले. तर इकडं माझं सुरू आहे चणे खायचं. तर मला आता थोडेसे खाते, मी ताजे आहेत तोपर्यंत टेस्टी लागतात, तर मी थोडेसे खाते आणि त्यानंतर मग झोपून जाते. आजच्या जेवणामध्ये मस्त अशी शेपू चोक्याची मिक्स भाजी बनवायची आहे गरगट्टा. इथं हिरवी मिरची घेतलेली आहे त्याच्यासाठी. आणि ही जी मेथीची भाजी आहे आईने निवडून दिलेली, ती आता तशीच ठेवावं लागेल, कारण की आता ही भाजी बनवायची आहे. गावावरून आणलेले रामफळ आहे ना, ते पिकलेले आहेत. तर दादाने लगेच घेतलंय खायला. हे बघा, त्याचं चालू आहे मस्तपैकी रामफळ खायचं. जेवण झालंय. तिथं मस्त चुक्याची भाजी बनवली होती, त्याने ऑलमोस्ट भाजी जी आहे ना, तर ती खाऊन घेतलेली आहे. चालू आहे भाकर बनवायचं. इथं गॅस चालू आहे. कंस आता आपण बनवणार आहोत ज्वारीचा हुरडा. आता गावाकडे ना याला हारामध्ये भाजलं जातं, पण आता आपण गॅसवर भाजणार आहे. तर असे 2 कणस आहेत ना, तर ती मी असे गॅसवर पकडते. या तुम्ही पण हुरडा खायला. तुम्हाला पण ज्वारीचा हुरडा खायला आवडतो का, किंवा तुम्ही कधी हुरडा पार्टी केली आहे का? तर आता हे मी भाजून घेते.
आणि नंतर बघा मग कसं हे भाजतंय. बघा अशा प्रकारे आपल्याला हे भाजून घ्यायचे. हे पहा अशा प्रकारे हे ना मस्तपैकी असं भाजलं का लगेच आपल्याला त्याचं थांबून हे पहा असा हुरडा चुरगळून घ्यायचा एका ताटात कशात. आता हे पहा आपला हुरडा जो आहे ना तो ऑलमोस्ट बनून तयार आहे. हे गोंडेवाले काढून टाकायचं. आता गॅसवर भाजल्यामुळं ना ते गोंडे वगैरे पडले आहेत तर असा करायचा. असं गोंड्यावाला काढून घ्यायचा म्हणजे आपल्या घशामध्ये वगैरे अडकणार नाही. आणि हे झाला आपला हुरडा खायला तयार. पण जी टेस्ट गावरान याच्यामध्ये लागते ना तेवढी गॅसवर लागत नाही. या तुम्ही पण हुरडा खायला. या हुरडा खायला. हे पहा आपला चालू आहे ज्वारीचा इथं हुरडा गॅसवरचा. आता इथं शहरामध्ये काय आहे ना चूल वगैरे किंवा हार वगैरे काही मिळत नाही तर आपल्याला तर गॅसवरचाच हुरडा करावा लागते. पण आता ट्राय तर करूया. हे पहा झाला आपला हुरडा तयार. या तुम्ही पण हुरडा खायला. हे दादा इकडं हुरडा खाते त्याचं सुरू आहे. हे पहा हुरडा खायचं.